सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष आमदार श्री अमितजी साटम यांचं स्वागत सन्माननीय आमदार श्री निरंजन डावकरे करतील. सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला सर्व सन्माननीय उपस्थितांचं शब्द सुमनाने आम्ही स्वागत करतो. सर्व सन्माननीय अतिथींना विनंती की दीप प्रज्वलन करून तसेच स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्यायजी, भारत माता यांच्या प्रतिमेस वंदन करून सर्व सन्माननीय मुख्यमंत्री व सर्वांनी आसनस्थ व्हावे अशी विनंती करतो. माननीय प्रदेशाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाणजी यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय मुख्यमंत्री यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाणजी करतील. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष यांनी केलं. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत प्रदेशाचे सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की हिंदीचं सुद्धा हिंदीमध्ये असलेल्या या अंकाचं आपण प्रकाशन करावं. सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 8% ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळी जगाच्या सप्लाय चेन मध्ये एक महत्वाची भूमिका हा भारत या ठिकाणी निभवेल. किंबहुना चीनशी स्पर्धा करताना आपला सगळ्यात मोठा बॉटलनेक हा लॉजिस्टिक कॉस्टचा होता, तो हळूहळू संपतोय आणि तो 8% आल्यानंतर जगामध्ये सप्लाय चेन रिप्लेसमेंट हे जे चाललेलं आहे त्यात सगळ्यात महत्वाचा प्लेयर हा भारत असेल. आपल्याला माहिती आहे सीमावर्ती क्षेत्रामध्ये काश्मीर सारख्या भागामध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये जिथे लोकांनी रस्ताही पाहिला नव्हता, रेल्वेही पाहिली नव्हती, तिथे रस्तेही पोचले, रेल्वेही पोचली. हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही, त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत स्ट्रॅटेजी, त्याच्या पाठीमागे विकासाचा अजेंडा हा मोदीजींनी उभा केला. आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरचा सेक्टर असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोदीजींनी भारतमाला असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स असतील, यातनं सागरमाला आणि भारतमालाच्या माध्यमातून देशामध्ये रोडचं एक मोठं नेटवर्क उभं केलं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये दळणवळणाची साधनं उभी केली. रोड्स आणि ब्रिजेस आणि टनेल्स याच्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका मोठा कार्यक्रम आपल्या देशाने हातात घेतला. आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशामध्ये लॉजिस्टिकची कॉस्ट कशी कमी करता येईल हा पहिला प्रयत्न त्यांनी हातामध्ये घेतला. आपल्याला जर विकसित अर्थव्यवस्थेकडे जायचं असेल
तर लॉजिस्टिकची कॉस्ट या देशामध्ये 16% होती, ती 8% आल्याशिवाय आपण जगातल्या देशांची स्पर्धा करू शकत नाही. आणि मला असं वाटतं की ही जी काही एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आहे, मोदीजींनी एक महत्वाचा शिफ्ट देशाच्या अर्थकारणात आणला. युपीएच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही अनेक महत्वाच्या राष्ट्रांसोबत आपण त्यांना जास्त निर्यात करतो आणि त्यांच्याकडनं कमी आयात करतो. अशा पद्धतीनं आज आपली रचना झाली आहे. प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी, सुनील राणेजी, राजेश पांडेजी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत. 26 मे 2014 ला 26 मे 2014 ला जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे. एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीनं जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय. जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय. खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य